नमस्कार. आपण जे महाराष्ट्र मंथन करतोय ना आता, त्या महाराष्ट्र मंथनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार करतोय. आता राज्याभिषेकाला किती महत्व आहे एकूण राजनीतीमध्ये, एकूण राजकारणामध्ये आणि अनुषंगाने एकूण इतिहासामध्ये, हे आपल्याला सांगायचं झालं तर मी फक्त एकच उदाहरण देईन. ते कोणतं? तर आपल्याला कल्पना आहे की संस्कृत साहित्यामध्ये भास नावाचा एक मोठा नाटककार होऊन गेला. आता बऱ्याच लोकांना भासाबद्दल माहिती नसते, कालिदास वगैरे माहिती असतात, कारण भास खूप दिवस दुर्लक्षित होता. भासाची जी नाटकं ती लुप्त झाली होती. तर गेल्या शतकामध्ये टी गणपती शास्त्री यांनी ही नाटकं सापडविली. केरळमधले होते ते, आणि मग ती लोकांच्या नजरेपुढे आली. त्यांनी भास नाटक चक्रम म्हणजे भासाची सगळी नाटकं अशा प्रकारे या नावाखाली प्रकाशित झाली. तर त्यातलं एक महत्वाचं नाटक म्हणजे अभिषेक नाटकम म्हणतात. कसला अभिषेक? तर अर्थात राज्याभिषेक. त्या अभिषेक नाटकामध्ये त्यानं संपूर्ण रामायण असं म्हणू शकतो आपण अभिषेक नावाच्या म्हणजे राज्याभिषेक नावाच्या एका मॉटिफमध्ये गुंफलेलं आहे. म्हणजे कसं की रामचरित्राचा विचार तुम्हाला जर करायचा झाला तर कसा करता येईल सांगा. हे बा, दशरथाचा इक्ष्वाकू वंशामधला राजा दशरथ, त्या दशरथाचा मुलगा राम, थोरला मुलगा, त्याला युवराज करायचं होतं आणि त्याचा राज्याभिषेक करायचा होता दशरथाला. परंतु कैकेयीमध्ये आले वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. तर तिथून सुरुवात होती जणू काही रामाच्या चरित्राला. म्हणजे पहिल्यांदा काय की रामाचा न झालेला राज्याभिषेक कैकेयीच्या हट्टामुळं. तिथून मग राम कुठे गेला? वनवासामध्ये गेला. कैकेयीने वर मागून घेतल्यामुळं तो कुठे गेला? तो इकडे आपल्याला कल्पना की दंडकारण्यात म्हणजे महाराष्ट्रामध्ये आला. तिथे सीतेचं हरण झालं. तर सीतेचा शोध करण्यासाठी तो कुठे सापडेल सीता? बघत बघत लक्ष्मणाबरोबर सुग्रीवाच्या वालीच्या राज्यामध्ये गेला. तिथं राज्य सुग्रीवाचं ते वालीनी बळकावलेलं एका अर्थाने, आणि तिथे मग सुग्रीवाला मदत करून वालीला हटवून सुग्रीवाचा राज्याभिषेक घडवून आणला रामानं. पहिला न घडलेला राज्याभिषेक, मग हा घडवलेला राज्याभिषेक. त्याच्यानंतर सीता लंकेमध्ये आहे हे जेव्हा कळलं तेव्हा सीतेचा शोध घेत घेत ते लंकेत गेले. लंकेत रावणानं सीतेचं अपहरण करून तिला तिथं ठेवली होती. तर रावणाचा वध केला युद्धामध्ये आणि मग विभीषणाचा राज्याभिषेक केला लंकेच्या सिंहासनावरती. मग तिथून परत अयोध्येला आले आणि तिथे परत रामाचा अभिषेक झाला. हा सगळा कथाभाग जो आहे ना तो अभिषेकांचा म्हणजे राज्याभिषेकांचा कथा भाग आहे. हे महत्व आपल्याला राज्याभिषेकात दिसतं आपल्या परंपरेमध्ये. त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची चर्चा करायची. आपण शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंबंधी बोलतोय आणि ते बोलताना आपण औरंगजेबाच्या राज्यारोहणाबद्दल काही एक सांगायचा प्रयत्न केला. तर प्रश्न असा आहे की एवढं महत्व द्यायचं काय कारण आहे असं एखाद्याला वाटेल ना औरंगजेबाला. त्याचं उत्तर असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठेपणा जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी औरंगजेब समजून घेतला पाहिजे. औरंगजेबाला आपण समजून नाही घेऊ शकलो तर शिवाजी महाराज नेमकं काय करत होते आणि ते किती मोठे होते हे कळणार नाही. तेव्हा त्याच बॅकड्रॉपवरती आपल्याला शिवाजी महाराज आणि त्यांचा राज्याभिषेक आणि त्याच्यानंतर झालेला मराठ्यांच्या राज्याचा उदय, झालेलं साम्राज्यात रूपांतर हे समजू शकेल, नाहीतर समजणार नाही. हा त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे. आणि त्याचाच विचार करताना आपण असं पाहिलं की 1674 मध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक चालू होता त्या दरम्यान इंग्लंडमध्ये जॉन ड्रायडन इंग्रजी भाषेत नाटक लिहित होता औरंगजेब या नावाचं. त्याची चर्चा आपण केली. पण त्याच्यानंतर 300 वर्षांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये 1609 आता 1974 साली या राज्यारोहण समारंभाची त्रिशताब्दी साजरी झाली, 300 वर्षे पूर्ण झाल्यामुळं त्या काळात औरंगजेबावरती एक नाटक लिहिलं गेलं. आणि ते महाराष्ट्रात नाही, ते कुठे तर ते तमिळनाडूमध्ये. तमिळनाडूमध्ये इंदिरा पार्थसारथी नावाचे प्रख्यात नाटककार, तर त्यांनी औरंगजेब याच नावाचं एक नाटक तमिळ भाषेत लिहिलं. तर त्याचा आपल्याला विचार थोडा करावा लागेल, कारण आपण काय करतोय की आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिप्रेक्षामध्ये म्हणजे व्यापक परिप्रेक्षात शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विचार करतोय, किंबहुना आपला एकूणच विचार असाच असणार आहे, एकूणच चर्चा आपली अशीच असणार आहे. उर्दूमध्ये अनुवाद करण्याचं काम या नाटकाचं एका सद्गृहस्थांनी केलं. त्यांचं नाव शाहिद अनवर.
ते हे पुस्तक आहे आणि त्याचंही नाव त्यांनी औरंगजेब असंच ठेवलं. आता या लेखकाचा दृष्टिकोन निश्चितपणे थोडा वेगळा आहे. तो काही ड्रायडनप्रमाणे नाही. ड्रायडनला हे कळलंच नाही खरं तर, किंवा जे काही कळलं ते त्यांनी मुद्दाम त्याला एक वेगळी कलटणी दिली त्यांच्या स्वतःच्या राष्ट्रीय स्वार्थासाठी किंवा हितसंबंधांसाठी, असं आपण म्हणू शकतो. तसं काही करायचं कारण नव्हतं या औरंगजेब नावाच्या नाटकाच्या तमिळ लेखकाला, इंदिरा पार्थसारथी. आणि नंतर अर्थात शाहिद अनवर यांनी त्याचा जसाच्या तसा अनुवाद केलेला आहे आणि त्या नाटकाचं मंचन सुद्धा झालेलं आहे. नाटक बऱ्यापैकी त्याचे प्रयोग झाले. तर या नाटकाचं वैशिष्ट्य काय की दारा शिको आणि औरंगजेब यांच्यामधला जो संघर्ष होता तो त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तो जो एक प्लॉट आहे, एक राजकारण आहे, राज्यावरती कोणी बसायचं, तो सगळा उलगडण्याचं काम या इंदिरा पार्थसारथींनी केलं. तर आता त्याच्यामध्ये औरंगजेबाचं काय ध्येय आहे, नंतर दारा शिकोचं काय ध्येय आहे, उद्दिष्ट आहे, राज्य ताब्यात घेण्याच्या मागचं वगैरे. तर औरंगजेबाच्या धोरणाचा उच्चार हा त्याची पक्षपाती असलेली एक बहीण रोशनारा, कारण जहानारा ही दाराची पक्षपाती आहे, तर रोशनारा तिच्या मुखातून हे त्यांनी वदवलेलं आहे. हे मी मुळातला तमिळ आपल्याला काही येत नाही आणि त्यामुळं हे निश्चितपणे आपण शाहिदच्या अनुवादातून पाहूयात. रोशनारा सांगते औरंगजेबाचं उद्दिष्ट एक मुल्क, एक जुबान, एक मजहब, यही है उसके ख्वाबों का हिंदुस्तान, और इस ख्वाब को हकीकत में बदलने के लिए वो कुछ भी कर सकता है. सियासत मजहब के बगैर मुमकिन ही नहीं, यही उसका अकीदा है. हे त्याचं म्हणणं आहे औरंगजेबाचं. असं कोण सांगतंय? ही रोशनारा सांगते. आणि अर्थात औरंगजेबाचं हे प्रोक्लेमेशनच होतं. अर्थात त्याच्यामधलं खरं किती, त्याच्यामधलं हिपोक्रेसी ज्याला म्हणतो आपण, दांभिकपणा किती, हा एक वेगळा मुद्दा आहे. आणि काही लोकांचं म्हणणं असं आहे की तो काही खरोखर धार्मिक असेल असं वाटत नाही, त्यानं धर्माचं एक आवरण, एक अवगुंठण घेतलेलं होतं. पण ते काही का असेना, मुद्दा असा आहे की याच्या नेमका वेगळा दृष्टिकोन हा दाराचा आहे. दारा शिकोला हे मान्य नाही, तो सगळ्या धर्मांचं अस्तित्व मान्य करणाऱ्यांच्यापैकी आहे. इतकंच नव्हे तर सगळ्या धर्मांना तो सारखा मानणार आहे, असं इंदिरा पार्थसारथी मानतायत. आता बघा, या ठिकाणी दाराचा एक डायलॉगच आपल्या समोर मी ठेवतो. दारा काय म्हणतो औरंगजेबाला? औरंगजेब त्याच्यावरती अर्थात धर्मद्रोहाचा वगैरे, काफीर असण्याचा आरोप करतो. त्याच्याबद्दल दाराचं काय म्हणणं आहे पहा. औरंगजेब त्याला म्हणतो की मला उत्तर दे या सगळ्या तुझ्यावरच्या आरोपांचं. तेव्हा त्याच्यावरचं दाराचं उत्तर पहा. मैंने ये कभी नहीं कहा कि उपनिषद की श्रुतियाँ कुरान की आयतों से ज्यादा मुकद्दस है. असं काही तो म्हणत नाही की हिंदूंचं जे काही धर्मग्रंथ आहेत ते मुसलमानांच्या धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ, असं म्हणणं नाही. त्याचं म्हणणं उलटं असं आहे की सगळे जे काही धर्म आहेत ते एकेका दृष्टिकोनातून बरोबर असतात. म्हणजे जसं तो प्रसिद्ध दृष्टांत आहे की नाही, आपल्याला त्याची कल्पना आहे की जो लीळाचरित्रात चक्रधरांनी दिलेला आहे की हत्ती आणि 6 आंधळे. तर आंधळ्यांना संपूर्ण हत्ती त्यांच्या आवाक्यात येत नाही. ज्या भागाला ते स्पर्श करतात त्याची जी संवेदना होते त्याप्रमाणे हत्ती असावा असं ते म्हणतात. मग तसं या धर्मांचं आहे असं दाराचं मत इंदिरा पार्थसारथींच्या म्हणण्याप्रमाणे इथे ते आलेलं आहे. काय आलेलं आहे की बघा की तमाम मजहब अंधों के हाथी है, एक अंधा सिर्फ सूंड छूता है और चीख पड़ता है, यही है हाथी. दूसरा पाँव छूता है और चिल्ला पड़ता है, यही है हाथी. अपने अपने तौर पर दोनों सही है. जो लोग सिर्फ एक मजहब को सही मानते हैं वो अंधों से कम नहीं. मैं तो बस यह कहता हूँ. हे त्यांचं म्हणणं दारा शिकोचं. ते औरंगजेबाला असंच मान्य नाही. औरंगजेबाला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक राज्य स्थापन करायचं आहे, पण ते कशासाठी करायचं आहे की संपूर्ण हिंदुस्थानामध्ये एक धर्म आला पाहिजे, एक भाषा तिथे असली पाहिजे. आता भाषेच्या बद्दल औरंगजेबाने असं म्हटलं की नाही याच्याबद्दल मला शंका आहे, बहुतेक म्हटलेलं नाही. पण धर्माच्या बाबतीत नक्कीच त्याचं ते धोरण होतं. इतकंच नव्हे तर त्याच्या स्वतःचा जो धर्मपंथ होता, म्हणजे धर्माच्या अंतर्गत, म्हणजे तो सुन्नी पंथाचा होता, त्याचं राज्य असलं पाहिजे. म्हणून त्यानं शियापंथीय मुसलमानांचं सुद्धा जे काही राज्य होतं, की रादर 2 राज्य होती,
ती खालचा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात त्याला यश मिळालं. आणि हा संघर्ष हा पार्थसारथी दाखवतात. अशा पद्धतीने लोक विचार करणारे आहेत औरंगजेबासंबंधी सुद्धा. आता त्याच्यानंतर अगदी अलीकडच्या काळात मी तुम्हाला 2015ची एक गोष्ट सांगणार आहे. 2015मध्ये औरंगजेबाच्या जीवनावरती एक कादंबरी आली आणि ती एक कादंबरी मी तुम्हाला दाखवतो. त्या कादंबरीचे लेखक ॲलेक्स रुदरफोर्ड, इंग्रजी लेखक. पण आता तुम्हाला गंमत सांगतो की हा एक लेखक नाही, हे एक टोपण नाव आहे आणि ते टोपण नाव 2 लेखकांचं मिळून एक टोपण नाव आहे. आणि ते 2 लेखक नवरा बायको आहेत, डायना प्रिस्टन आणि मायकेल प्रिस्टन. म्हणजेच ॲलेक्स रुदरफोर्ड यांनी काय केलं माहिती का, की संपूर्ण मोगल कालखंड हा त्याची एक नाट्यमालिका तयार केली, नाटक मालिका तयार केली. 6 नाटकं दिली. म्हणजे बाबरापासून तर औरंगजेबापर्यंत 6 नाटकं आहेत. आपल्याला कल्पना आहे की आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी अशा प्रकारची एक प्रथा होती कादंबऱ्या लिहिण्याची. कादंबरी आहे, नाटक नाही ॲलेक्सचं. तर काय प्रथा होती ती त्याच्यामध्ये, म्हणजे उदाहरणार्थ नाथ माधवांनी अशा प्रकारच्या काही कादंबऱ्या लिहिल्या. विवा हडप त्यांनी अशा प्रकारच्या कादंबऱ्या लिहिल्या. म्हणजे कादंबरीमुळे मराठीशाही, कादंबरीमुळे आंग्लशाही अशा प्रकारच्या त्यांच्या कादंबऱ्या असायच्या. तर तशी एक पद्धत आहे की सरळ शेक्सपियरने सुद्धा अशा प्रकारची नाटकं दिली आहेत इंग्रजी इतिहासावरती. तर तशा प्रकारच्या कादंबऱ्या खरं तर या 2 लेखकांनी मिळून लिहिल्या. ते प्रसिद्ध लेखक आहेत आणि वेगवेगळ्या विषयांच्यावरती त्यांची अशा प्रकारच्या कादंबऱ्या त्यांच्या आपल्याला दिसतात. तर त्या 6 कादंबऱ्यामधली शेवटची कादंबरी जी आहे ती औरंगजेबावरती आहे आणि तिचं नाव ट्रेटर्स इन दी शॅडोज. एम्पायर ऑफ दी मुघल हे त्या कादंबरी मालिकेचं नाव आहे. ही औरंगजेबाच्या वरती कादंबरी आहे. आता या कादंबरीचं तुम्हाला एक वैशिष्ट्य सांगतो. ते वैशिष्ट्य काय आहे, त्या कादंबरीच्या सुरुवातीला लेखकाने एक कोट, मुळात औरंगजेबाचं वाक्य आहे, त्याचा इंग्रजी भाषेमध्ये अर्थात अनुवाद करून त्यांनी तो कोट घेतलाय. तो काय आहे, दी आर्ट ऑफ रेनिंग इज सो डिलिकेट. राज्य चालवण्याची कला ही फार नाजूक आहे. दॅट अ किंग मस्ट बी जेलस ऑफ इट्स ओन शॅडो. कादंबरीच्या शीर्षकाचा संबंध आहे शॅडो. कादंबरीचं नाव काय आहे, ट्रेटर्स ऑफ द शॅडो. आणि इथे औरंगजेबाचं वाक्य काय आहे की त्या राजानं काय करायला पाहिजे, त्यांनी आपल्या सावलीचा सुद्धा तिरस्कार केला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक जणाकडे स्पर्धक म्हणून पाहिलं पाहिजे, पोटेन्शियल स्पर्धक. सगळेजण आपल्या वाईटावरती आहेत अशा संशयाने पाहिलं पाहिजे, स्वतःच्या सावलीकडे सुद्धा. आता हे सावलीचं नाट्य म्हणूया त्याला, या कादंबरीला. म्हणजे औरंगजेब असं म्हणतोय सावली, आणि तो काय आहे त्याच्यामध्ये की ट्रेटर्स इन दी शॅडोज. आता औरंगजेबाच्या राज्याच्या विरोधात जे कोणी गेले ते औरंगजेबाच्या दृष्टिकोनातून ट्रेटर असतील. पण इथे हा मुद्दा महत्वाचा का या ठिकाणचा, की त्या 2 गोष्टींचा संबंध त्याने लावला. म्हणजे 2 जण लेखक हे पती पत्नी एक गोष्ट विसरली आणि ती फार महत्वाची आहे. स्वतः औरंगजेबाची ओळख त्या काळामध्ये जिले इलाही अशी होती. म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, की ईश्वराची सावली, औरंगजेब स्वतःला ईश्वराची सावली मानायचा, स्वतःला ईश्वराचा परमभक्त मानायचा, धर्मनिष्ठ मानायचा, असं त्याचं वैशिष्ट्य आहे. तर त्याला जर ईश्वराची सावली आपण मानली तर तो आपल्या राजाच्या इतर सावल्यांबद्दल इशारा देतोय. आणि त्याचबरोबर हा जो लेखक आहे, म्हणजे हे जे 2 लेखक आहेत ते काय करतायत, ट्रेटर्स इन दी शॅडोज, औरंगजेबाच्या विरोधात वातावरण कसं निर्माण झालं हे या कादंबरीमध्ये स्पष्ट करतात. म्हणून मला असं वाटतं की ही कादंबरी सुद्धा महत्वाची आहे. पण इथे मला काय सांगायचं आहे की या नाटकात, या कादंबरीत सुद्धा हाच दृष्टिकोन अंगीकारला आहे की जो आपल्याला औरंगजेब नाटकात दिसतो, की तिथे दाराचं महत्व फारसं नाही, पण त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा संदर्भ आलेला आहे. म्हणून हे मला अधिक महत्वाचं वाटतं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा संदर्भ आलेला आहे. औरंगजेबाचा आणि शिवाजी महाराजांचा काय संबंध आहे, काय त्यांचे डायलॉग असतील, हे सुद्धा आलेलं आहे. आणि औरंगजेबानं काय केलं, शिवाजी महाराजांना जेव्हा आग्र्यात नेलं, माहिती आहे तुम्हाला, त्यांना भाग पडलं तिथे येणं, आणि दगाफटका करून भर दरबारात त्यांना
एक प्रकारची अटक करून ठेवून दिलं, स्थानबद्ध केलं, तर त्या प्रसंगाचा सुद्धा फार चांगला चांगला उल्लेख या ठिकाणी या कादंबरीकारांनी केलेला आहे. आणि तो जो एन्काउंटर आहे शिवाजी महाराजांचा आणि अर्थात औरंगजेबाचा भरदरबारात, तोही त्यांनी खूप चांगल्यापैकी रंगवलेला आहे. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहण प्रसंगाचं वर्णन या कादंबरीमध्ये आलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की तो ज्येष्ठातला महिना आहे, पावसाची शक्यता आहे. 6 जून पाऊस पडला की नाही माहीत नाही, परंतु कादंबरीकार नक्कीच म्हणू शकतो की तो पडला. त्याप्रमाणे पावसाला सुरुवात झाली. शिवाजी महाराजांनी पावसाकडे पाहिलं आणि त्याच्यावरती कादंबरीकाराचं भाष्य असं आहे, द लॉंग अवेटेड मान्सून, दॅट ब्लेसेड रेन that nourished Hindustan and its people had come on today of all the days. It was a sign from the gods that he, Shivaji, would wash away the Mughal Empire as if it had never been. म्हणजे असं की हा जो एक प्रकारचा दैवी पाऊस आलेला आहे, त्या दैवी पावसामुळे मोगलांचं राज्य हिंदुस्थानातून धुवून काढलं जाईल असं चिन्ह त्याला दिसलं कादंबरीकाराला. म्हणून मला ती कादंबरी अत्यंत महत्त्वाची वाटते. काय म्हणणं आहे शिवाजी महाराजांचं आपल्या राज्यासंबंधी हे ते सांगतायत. आणि आता ते म्हणणं आपल्याला सगळ्यांना त्याची कल्पना आहे काय असणार आहे ते. आपल्याकडं साधारणपणे ज्या पद्धतीने पाहिलं जातं या राज्याभिषेकाकडं, शिवाजी महाराजांच्या एकूण देह धोरणांकडं, तसंच या रुदरफोर्ड दाम्पत्याने पाहिलेलं आहे. तपशिलात मी जाणार नाही, आपण अवश्य ही कादंबरी वाचावी, कादंबरी मालिका पाहावी. ते नाटक इंदिरा पार्थसारथीचं अनुवादाच्या माध्यमातून का होईना वाचावं. पण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंबंधाचे वेगवेगळे पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन उलगडणाऱ्या या रचना आहेत. म्हणून मला त्या महत्त्वाच्या वाटतात. आणि त्या सगळ्यांचा उहापोह, शेवटचा मुद्दा आपल्याला आलेला आहे की जो आपण आपल्या राज्याभिषेकाच्यावरच्या पुस्तकात घेतलेला आहे. आता थेट आपण त्या उहापोहाकडं जाणार आहोत, तो पुढच्या आपल्या भागामध्ये. धन्यवाद.